प्रेक्षक घरातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार, सन 2095 पासून आपली महानगरपालिका आली. पूर्वी सिडकोची कामं सिडको करत होती, आपल्याला कंडोनियम अंतर्गत कामं सिडको करत होती. परंतु कालांतराने 95 नंतर काही वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून तत्कालीन महापौर संजीवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी कामं झाली. त्यानंतर काही बदल झाले. 2000 साली काही कालखंडामध्ये ते परत कंडोनियम अंतर्गत कामं करता येणार नाहीत. जर तुम्ही अंतर्गत कामं करायची असेल तर आम्हाला लिहून द्या की हे प्रिमायसेसमधली मोकळी जागा आमची आहे. हा असा काहीतरी नियम काढला होता. आणि त्यावेळेस सन्माननीय स्थायी समिती सभापती संदीपजी नाईक यांनी मंत्रालय स्तरावर जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा कामं करावीत याच्याकरता त्यांनी मागणी धरली आणि ती कामं चालू झाली. आज आपण अर्धवट कामाचा एखाद्याचा सन्मान करतोय. आपण आपल्या प्रॉपर्टी टॅक्स भरत असताना आपल्या कंडोनियम अंतर्गतच्या कामाचे पैसे घेणार म्हणजे थोडक्यात आपण कर्जबाजारी. तुम्हाला पाण्याची सुविधा देतो, तुम्हाला गटाराची सुविधा देतो, परंतु तुम्ही कर्जदार. म्हणजे तिथे तुमच्याकडनं लिहून घेणार की हे पैसे फिटेपर्यंत तुम्ही आमचे कर्जदार. मग ते कोणाकडनं वसूल करतात? पुनर्बांधणी होते, पुनर्बांधणी नाही होत. आपली पालिका सक्षम आहे. जर आपण त्यांच्याकडनं मोबदला घेतोय आणि कंडोनियम अंतर्गत राहणारी लोक म्हणजे अल्प उत्पन्न, फार तर मध्यमवर्गीय, आणि हे फार काटकसरीने एक वेळेचं जेवण जेवणार नाहीत, परंतु शासनाने असलेले जे पैसे आहेत ते वेळेवर भरणारी लोक जर कोण असतील तर ते कंडोनियम अंतर्गत राहणारी लोक. आज साहेबांनी सांगितलं, हळदणकर साहेबांनी, की आम्ही एवढे लोक गेलो, तेवढे लोक गेलो, आणि मग तिथे आम्हाला कोण ते असतील त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं ताबडतोब आम्ही करतो. अहो पैसे घेऊन कशाला? पैसे घेऊन तर आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही आमची कामं करू ना. पुनर्बांधणी केली तरच. मग तो बिल्डर कोण? कशा करता? आता मी पण पुनर्बांधणी सगळ्यात पहिली मी केली आहे. बिल्डर माझ्या मर्जीतला आहे. त्यावेळेस गणेश टावर हा भरत नखातीनेच बांधला आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून बांधला. आणि तिथे पारदर्शकता होती, कमर्शियल नाही, कोणाकडनं रुपया न घेता. आजही बिल्डर जिवंत आहे. हा नाही नाही, जेवताना तुम्ही बोलले ना, अरे ते तेवढी पॉवर लागते स्वतःचा हात पोचायला. हा हळदणकर साहेब सारखं हे अभिनंदन, त्यांचं अभिनंदन, ठीक आहे ना. आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, आमचे मंत्री आहेत, त्यांचा सन्मान तर केलाच पाहिजे. पण आपण एवढे जवळकीचे आहात तर तुम्ही अजून थोडासा आग्रह करा, फुकट करा म्हणून बोला ना. ते 2 पेपर कशाला? एक लक्षात घ्या, त्याच गोष्टीची त्रुटी पाहिल्यानंतर आम्ही आदरणीय सभागृह नेते सागर नाईक यांच्या माध्यमात आम्ही वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांकडे गेलो आणि त्यावेळेस गणेशजी नाईक साहेबांनी आम्ही समजावून सांगितलं की बाबा असे असे पैसे भरावे लागणार. आपण सगळेजण त्या शाळेतून बाहेर पडलोत. नाईक साहेबांच्या शाळेतून आपण सगळेच जण तिथं काहीतरी शिकलो आणि बाहेर पडलो. आज कोण तिकडे असं ठीक आहे, परंतु त्यांचे वाक्य आजही सगळ्यांच्या डोक्यात आहे. साहेबांचं वाक्य, दात कोरून पोट भरायचं काम पालिकेने करायचं नाही. सभागृह बरोबर ना? आणि ह्या पद्धतीचा कुठच्याही पैशाचा भरणा करू द्यायचा नाही. महापौर मॅडम आणि सागर नाईकांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यानंतर मग त्याचा पाठपुरावा करून ती गोष्ट सुद्धा मान्य करून सागर नाईकांनी आणली. मी पहिलं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी
अभिनंदन करतो. किती वेळा करणार त्यांचं अभिनंदन, कारण ही पालिका चालतेच त्यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत मधल्या प्रशासकीय काळात आमचं पाणी कुठे गेलं, त्या टायमाला का नाही तुम्ही सगळेजण एकत्र येऊन ते पाणी थांबवायचं काम केलं. मगाशी सांगितलं बारवीच्या डॅम मधली लोक आमच्या नवी मुंबई महापालिकेत आली का, प्रकल्पग्रस्त आमचे त्या टायमाला एकत्र ओटले नाही की आमच्या नव्या मुंबईचे प्रकल्पग्रस्त नाही आहेत का. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अशा टायमाला आपल्या नेत्यांचा फायदा करा. मला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त कामं होतील. आम्ही 100% त्यांचं अभिनंदन करू. नवी मुंबईच्या नागरिकांचा जर फायदा आमचे मंत्री महोदय, खासदार साहेब वगैरे सगळेजण करत असतील तर आम्ही त्यांची पाहिजे ती सेवा करायला तयार. परंतु ज्या गोष्टी खरोखर इथे केल्या जातात त्यांचा पण सन्मान करायचा तुम्ही विचार करा. आज सागर नाईकांचं आणि महापौरांचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो की आज कंडोनियम अंतर्गत हा 95 सालापासूनचा जटिल प्रश्न होता. कधी चालू कधी बंद, कधी चालू कधी बंद. हा प्रश्न आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून माननीय महापौर साहेब, सभागृह नेते आणि सर्व सदस्यांनी तो मोडीत काढला आणि मोफत त्या ठिकाणी महापालिका काम करून देण्याचं आश्वासन दिलं. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो.